सगळं काम आवरून इकडं कोथिंबीर भिजायला लागल्या. मी आणि ताई रेश्मा 5-5 ढीग करून द्यायला लागल्या. आणि सकाळी जाऊन कोथिंबीर आणले होते बाबा. आणि ते कोथिंबीर आता सगळं काम आवरलेलं आहे. स्वयंपाक, धुणं, भांडी बाकी सगळं आवरलेलं आहे. आणि आता दुपारचं 2 वाजलेलं आहे. आणि आता हे कोथिंबीर व्यवस्थित असं भिजवून ठेवायचं असतं आणि संध्याकाळी आणि ते विकायला न्यायला. आणि तर मी आणि ताई सगळं भिजवून ठेवायला लागलं. हाय, हॅलो, नमस्कार. माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. अशीच हसायला लागलाय बघा. आणि आता 4 वाजलेला आहे आणि आता मी भाजी विकायला चाललेलो आहे. हे बघा तिकडे बुट्टी भरून ठेवलेलं आहे. चहा तेन पिऊन भाजी विकायला चाललो आहे आणि बाकीची कामं आहेत. इकडे बघा भांडी ढिगभर पडलेलं आहे आणि आज पाणी पण येणार आहे. पाण्याचं भांडी सगळे धुवायचं आहे. चला मी भाजी विकून येतो. करायचा नाही पाऊलं भाजी विकून आता आलोय आणि येऊन जरा चहा प्यायचा आहे. रेश्मा चहा करून द्यायला लागल्या आणि चुलीवर भात पण घातलेला आहे. आणि इकडं ताई भांडी पाणी आलेलं आहे आणि पाण्याचं भांडे त्यांनी घासायला लागल्या. 6 वाजलेलं आहे आता. जरा चहा पितो. ठीक आहे, चहा पिऊन इकडं स्वयंपाकाला सुरुवात केलेलं आहे. आणि आजचं स्वयंपाकमध्ये काय काय आहे ते पण शेअर करणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा. आणि भेंडीची भरली भेंडी करायचं आहे, भेंडी फ्राय. आणि इकडं टोमॅटो सॉस पण करायचा आहे. आणि किती दिवस झाला आता टोमॅटो सॉस करायचं म्हणते मी. आज ते पहिल्यांदाच करायला लागलो आहे. ते आज करून बघणार आहे कसं होतं. आणि इकडं चुलीवर शेवगा पण टाकलेला आहे आणि कुकरमध्ये डाळ पण शिजवायला टाकलेला आहे. आणि इकडे भेंडी इकडे चिरून घेतलेला आहे. शेवग्याची आमटी चुलीवर इकडे फोडणी दिलेला आहे. इकडं आमटी आज उकळायला पाहिजे आणि इथं चुलीवर आमटी झालेला आहे. आणि इकडे भेंडीची चिरून घेतलेलं आहे. आणि टोमॅटो सॉसला अजून नंतर करायचं आहे, म्हणजे आता पहिला स्वयंपाक करून घेतो बाकीचं. भेंडी पहिला भाजून घ्यायचं आहे. हे बघा इकडं भाजून घ्यायला लागलो आहे. मग नंतर त्यामध्ये मसाला तेल भरून आणि परत तेलात भाजून घ्यायचं आहे. हे बघा इकडे व्यवस्थित पहिला भाजून घ्यायचा. इकडं भाजून घेतलं पूर्ण झालेलं आहे. हे बघा मसाला, शेंगदाणा, टोमॅटो, जिरं, मोहरी आणि लसूण सर्व साहित्य एक कलबत्तामध्ये बारीक करून घेतो. बारीक करून मग त्यामध्ये भरून का नाही फोडणी द्यायचं आहे. लसूण टाकले, शेंगदाणे, कोथिंबीर आणि टोमॅटो आणि कोथिंबीर सगळं सर्व टाकून आता बारीक करून घेतो. चला इकडं बारीक झालेला आहे. आणि आता हे भेंडीमध्ये व्यवस्थित भरून घेतो. आणि भेंडीची भाजी पोरांना आवडते म्हणून इकडं आज का नाही भेंडीची भरून करायला लागलो आहे. आणि इकडं चटणी मीठ पण त्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आमच्या सम्राटला भेंडी खूप आवडते आणि बारीक चिरून तेलामध्ये जरा तळून द्यायला पाहिजे. ते लय भारी लागते म्हणून तेच खातो आहे. हे बघा इकडे भेंडी भरून घ्यायला लागलो आहे. आणि इकडं ताई भाकरी करायला लागल्या आणि चुलीवर भात झालेला आहे. आणि शेवगा पण आमटी झालेला आहे. आणि ताई इकडं पाणी तेन भरून भाकरी करायला लागल्या. भेंडी बघा एवढं भरून घेतलेलं आहे. मसाला मस्त भरून घेतलेला आहे. आणि इकडे ते जरा राहिलेल्या मसाल्यांचं पाणी पण लागतं आहे म्हणून पाणी पण घेतलेलं आहे. आणि लसूण बारीक करून घेतलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे, तेलामध्ये घातलेलं लसूण टाकलं आहे. आणि लसूण जरा जास्त वेळ हे करायचं, परतून घ्यायचं नाही. आणि त्यामध्ये आता भरून घेतलेला भेंडी टाकलेला आहे. आणि तेलामध्ये चांगलं ते पहिला भाजून घ्यायचं आहे. पहिलंच लसूण का जास्त वेळ परतून घ्यायचं नाही, म्हणजे ते करपते भेंडी भाजताना, म्हणून ते जास्त वेळ परतून घ्यायचं नाही. आणि आता इकडं राहिलेला मसाल्याचं पाणी टाकलेलं आहे आणि त्यावर मंद गॅसवर ठेवलेलं आहे. आणि इकडे भेंडी फ्राय तयार झालेला आहे. हे बघा मस्त झालेलं आहे. आता गॅस बंद करून ताट झाकून ठेवतो त्यावर.
आणि इकडं ताई भाकरी करायला लागल्या. भाकरी झाल्यावर ते खरडा पण करायचा आहे आणि त्याचं पण तयार करून ठेवलेलं आहे आणि त्याच तव्यात भाजून घेणार आहे ताई. आणि इकडे टोमॅटो बघा बी काढून मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, नाहीतर तसंच टाकल्यामुळे ते बी कसं मुतखड्या असल्यामुळे सगळं इथं ताईंना त्यांना सगळ्यांना ते मुतखड्याचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे ते बी पूर्ण काढून घ्यायचं आहे. म्हणून मी तिकडं बी काढून कुकरला लावलेलं आहे. 2 ते 3 शिट्टी होऊ दे आणि तोपर्यंत इकडं कोशिंबीर पण करायचं आहे. कोशिंबीरला टोमॅटो, काकडी, कांदा, बीट, गाजर, कोबी सर्व चिरून घेतलेलं आहे आणि ते आता टोमॅटोमधलं आणि काकडीमधलं पाणी सुटलेलं असतं ते पाणी पिळून घेतो. पिळून घेऊन सर्व मिक्स करून घेतो. इथं हे बघा सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता लगेच दही मिक्स करणार आहे. आणि त्याने सगळे आल्यावर भाजी विकायला गेले, त्याने आल्यावर मग आई त्याने आल्यावर का नाही मग तवा दही मिक्स करतो, नाहीतर पाणी सुटतं आहे म्हणून इकडे सर्व तयार करून ठेवतो. मीठ आणि दही त्याने सगळेजण आल्यावरच मिक्स करायला येते. आणि इकडे हे बाजूला ठेवतो. आता हे तयार झालेलं आहे आणि हे कुकरमध्ये टोमॅटो पण शिजलेलं आहे आणि ते एक चाळण घेतलेलं आहे. त्या चाळणामध्ये ते टोमॅटो मी काढून घेतो. आणि इकडं अर्धा किलो टोमॅटो घेतलेला आहे मी, जास्त घेतलेलं नाही कारण पहिल्यांदाच करायला लागलो आहे आणि काय तर बिघडायला नको म्हणून थोडंसं पहिला करून बघूया, मग नंतर येते जास्त करायला. आणि इकडं बारीक करून घेतलेलं आहे आणि असं बारीक टोमॅटोचे वरचं साल आणि बी शिजल्यावर साल काढलं आणि शिजल्याला घालताना बी काढून घेतलं होतं, त्यामुळेच होतं आहे असं काही जास्त निघलेलं नाही. आणि इकडे गिरवी मस्त चांगलं काढलेलं आहे हे बघा. आणि आता किती दिवस झालं मी काहीतरी रेसिपी करायला म्हणा पोरांना खायलासाठी टोमॅटो सॉस ते पॅकेटच विकत आणत होतो आणि मी एवढं टोमॅटो विकतो आहे म्हणून घरात विकायला आणतात आणि आपण पण करून बघायचं म्हणून मी आज करायला लागलो आहे. आणि कसं होतं आहे बघूया, मग नंतर जास्त करून ठेवायला येतं आहे म्हणून इकडं अर्धा किलो टोमॅटो घेतलं होतं आणि त्या टोमॅटोचा आज सॉस करायला लागलो आहे. बघूया कसं होतं आहे आणि कसं वाटलं तुम्हाला प्लीज कमेंटमध्ये सांगा. त्यामध्ये पाणी आटेपर्यंत ते टोमॅटोचं भाजून घेतलं होतं. पाणी पूर्ण आटल्यानंतर त्याच्यावर मीठ आणि लिंबू पिळून घेतलं आणि 2 ते 3 चमचे साखर घातलं आणि आता बघा एक टोमॅटो सॉस तयार झालेला आहे. अजून त्यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे, अर्धा चमचावर लाल तिखट टाकले आणि व्यवस्थित मिक्स करून मंद गॅसवरच ठेवलेला आहे. चला इकडं सॉस तयार झालेला आहे आणि आज थोडंसं केलेलं आहे आणि हे आणि इकडं सगळेजण आलेलं आहेत. मग आता जेवायला पण वाढून द्यायचं आहे आणि ह्यामध्ये मीठ आणि दही मिक्स करून ठेवतो. आज जेवणामध्ये काय काय आहे बघा, भरली भेंडी आणि गाजराची चटणी, खरडा, कोशिंबीर, आजचं जेवणाची थाळी. चला या तुम्ही पण जेवायला. आणि शेवग्याची आमटी, भात आणि भाकरी. आता व्हिडिओ मी इथंच थांबवतो. प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचं ह्या जेवणाची थाळीत कसं वाटलं तुम्हाला प्लीज कमेंटमध्ये सांगा. उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय. गुड नाईट.